सांगण्याचा हेतू असा की नीटनेटकं राहणं म्हणजे उदासीनता नाही असा अर्थ नाही. ताई तात्या हे सगळे नीटच राहत होते. रंगनाथ महाराज अतिशय नीटच राहत होते. त्यांचा फेटा अगदी उत्तम असायचा. तो कोट अगदी व्यवस्थित असायचा. कोणतंही त्यांना कमी झालेलं चालायचं नाही. आता ते ज्यावेळी थकले त्यावेळी हा मुलगा काय गुंडाळील ते गुंडाळील. ते म्हणे इकडे गंध लावतो ना कसं लावशील तसं लावशील. मी त्यांचं चांगल्या अवस्थेत हा थकल्यावर आला आहे तेव्हा स्वतः चांगले धट्टे कट्टे होते तेव्हा मी त्यांना पाहिलेले आहे. गंध अगदी व्यवस्थित लावायचे. एकदा आमच्या आश्रमात आले अचानक सकाळी फिरायला आले. महाराज म्हटले इथेच आंघोळ करतो चला ना. आता काय करतात महात्म्याच्या मनात आल्यावर काय करणार. केलं आम्ही ते सगळं. मग मी त्यांना पाठ टाकला. हां पाठ अजिबात टाकू नका. हे दादांचं घर आहे. मी पट्टूवर बसणारा माणूस आहे. इथे उच्च आसनावर बसायचं. मग ते त्यांना मी दिलं. मग त्याप्रमाणे ते गंध वगैरे लावला सगळं. म्हणजे अतिशय नीटच राहणारे होते. ब्रह्मज्ञानी तर खरेच. पण ब्रह्मज्ञान झालं आणि त्यामुळं भक्ता ऐसे जाणा तेही उदास म्हणजे वागण्यामध्ये कपड्यामध्ये याच्यामध्ये असं नाही. त्यांचा पोटसुद्धा अतिशय उत्तम असायचा व्यवस्थित अगदी. आता उदाहरण मला कोणाचं देण्यासारखं नाही आहे पण एक तुम्हाला सांगितलं. नीटसपणा. पण इथे उदासीन या शब्दाचा खरा अर्थ आहे अनासक्त असणं. मग वेशभूषा चांगली असून भारी वस्त्र असून किंवा फाटकी असून जशी अदृष्टवशात प्राप्त होतील तशी. पण अनासक्तता दोन्हीकडे समान आहे. नाथ महाराजांच्या सारखी श्रीमंती असो का तुकाराम महाराजांच्या सारखं दारिद्र्य असो हे दोघेही महापुरुष देहाच्या दृष्टीने अनासक्त होते. इथे उदास शब्दाचा अर्थ आहे अनासक्त. भक्त ऐसे जाणा जे देही उदास आणि अंतरामध्ये गेले आशा पाश निवारोनी. आशेचा पाश शिल्लक ठेवला आहे. मी आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आशा ही एक मोठी आश्चर्यकारक बेडी आहे शृंखला आहे आणि ती टाकून देणं तो महात्मा धावपळ करीत नाही. आणि धावपळ करण्याने मनुष्य फार पैसा मिळवून मोठ्या ऐश्वर्याला प्राप्त होत असं नाही. एक सुभाषित आहे माधाव विनयव दैवम नो धावनम साधनमस्ति लक्ष्म्या चेत धावनम साधनमस्मि लक्ष्म्या श्वाधावमानो न कुटो धनाढ्य. तो म्हणतो अरे पळू नको लक्ष्मी प्राप्तीसाठी द्रव्य प्राप्तीसाठी तू पळू नको. का पळत राहणं हे लक्ष्मीच्या प्राप्तीचं साधन नाही. जर असं असतं तर मग श्वाधावमान हा कुत्रा सतत धावत राहतो मग तो लक्ष्मी संपन्न का नाही होणार. कुतो न धनाढ्या तो का नाही धनाढ्य होणार. होत नाही. अदृष्टाचं बळ आता हे आपलं सरकार ओरडतंय की गरिबी हटावं. सरकारचा बाप आला तरी गरिबी हटवणं शक्य नाही. का त्याचं थोडंसं कारण असं आहे. रोग काय रोगिया दरिद्र काय दरिद्र्या आवडे प्रश्नचिन्ह आहे नाही. बरी भोगविजे बळीया दृष्टे जेने. त्या अदृष्ट असतं ते त्याला बळजबरीनं भोगायला लावतं असा त्याचा. अरे ब्रह्मवेत्ता जरी असला तरी प्रारब्धवशात जसं आहे तसं त्याला राहावं लागतं. त्याला दुसरं त्याचं काही उत्तर नाही. म्हणून हा ब्रह्मवेत्ता आशापाश विवर्जित असतो. हरीप्रमाणे असतो. नाही भय चिंता मोह काहीही त्याच्या ठिकाणी नाही. अशा योग्यतेचा तो असतो. त्याचं नाव आहे भक्तायसे जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारोनी. आणि वृत्तीचा एक स्वभाव आहे आलंबना वाचून मन कधी राहणं शक्य नाही. काही ना काही आलंबन लागतं. निरालंब फक्त एक समाधीस्थ पुरुष आहे किंवा तो विठ्ठल.
बाकी कोणी नाही. हे देहधारी आहेत, भक्त म्हणून आहेत, देहावर उदास आहेत. आशापाश नावाचा प्रकार त्यांच्या ठिकाणी नाही. मग त्यांना वृत्ती नाही काय, त्यांना मन नाही काय, त्यांना बुद्धी नाही का? त्यांना मन आहे, त्यांना बुद्धी आहे, अंतःकरण आहे, अंतःकरणाची वृत्ती आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जेवढं तुमच्या आमच्याजवळ आहे तेवढं सगळं त्या ब्रह्मविद्याजवळ आहे. तुमच्या आमच्या अंतःकरणाचे दाभास आहे, त्याच्या अंतःकरणाचे दाभास आहे. त्याचाही आत्मा कूटस्थ नित्य आहे, आपलाही आत्मा कूटस्थ नित्य आहे. मग असा असताना तो निरालंब कसा काय राहू शकतो? काहीतरी त्याच्या वृत्तीला आलंबन असणारच. हो आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. विजय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. माता पिता नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. त्याच्या वृत्तीचा विषय फक्त परमात्मा. विषय तो त्यांचा झाला नारायण. कारण वृत्ती आहे, तो जिवंत आहे, तेव्हा त्याच्या वृत्तीला आलंबन पाहिजे. आणि ते आलंबन म्हणजे विषयाचं नाही, नारायणाचं आलंबन आहे. कारण विषय हे चंचल आहे, ते त्या ब्रह्मविद्याच्या वृत्तीचे विषय होणं कधीही शक्य नाही. तर त्याचं मन, त्याची वृत्ती स्थिर असल्यामुळं स्थिर परमात्मा त्याच्या वृत्तीचा विषय आहे. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण. म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध पंचही विषय नारायणाकडेच त्याचे जातात. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही डोळे घ्या रे तुम्ही सुख, पहा विठोबाचे मुख, ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई विठोबाचे पायी. सगळ्यांचा विषय परमात्मा, दुसरं कोणी नाही. असं का? त्याचं कारण आहे, पडिले वळण इंद्रियाचा कळा, इंद्रियाचा कळा,
सकळा पडिले वळा इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही तुझा भावतो निराळा नाही तुझा वडिले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही तुझा. एका पांडुरंगा वाचून एका नारायणा वाचून त्याच्या चित्तवृत्तीचा दुसरा कोणीही विषय नाही. म्हणून पंचेंद्रियांचा मनाचा एकमेव नारायणच विषय झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. किंवा गवळणींचं वर्णन करताना असं वर्णन केले, एक विषय तो सकळांचा एक विषय तो सकळांचा हरी त्या आवडीने आवडी तारी अंध बहिर हे लोक प्रेताचारी त्यांची कीर्ती आपण करीती एक विषय तो सकळांचा हरी त्याच्या आवडीने आवडी इतरी असं त्या गवळणींचं वर्णन केलेलं आहे. आणि गवळणीही त्याच अवस्थेला पावल्या होत्या. का? त्यांच्या चित्तवृत्तीचा विषय एकमेव परमात्माच होता. दुसरं काही त्यांना दिसत नव्हतं. देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी अशी स्थिती त्या गवळणींची होती. इथे महाराज सांगतायत विषय तो त्यांचा झाला नारायण. उत्तरार्ध मात्र गमतीदार आहे. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता, सगळी यादी आली, काही राहिलं नाही शिल्लक. ह्या यादीचा एक अर्थ आहे. किंबहुना पुढची जी 2 चरण आहेत ती इतर लोकांनी वेगवेगळ्या रीतीने लावलेली आहेत, पण मी तुम्हाला त्याचा वेगळा अर्थ सांगणार आहे. इथे महाराज सांगतायत की त्यांच्या चित्तवृत्तीचा विषय एकमेव नारायण असल्यामुळं जन म्हणजे लौकिकाचा अजिबात संबंध आहे. अरतीर जनसंसदी, जनसमूहामध्ये तो कधी रममाण होत नाही. तिथे महाराजांनी लिहिले, ज्ञानेश्वर महाराजांनी, बहु एकांतावरी प्रीती. लोकांताचं त्याला माहीत नाही. काय लौकिक लोकांना फार आवडतो, लक्षात ठेवा. माझा वर्तमानपत्रात फोटो आला पाहिजे असं वाटतं. आणि काही लोक असे असतात अधिकाऱ्याचा फोटो घेत असताना बाजूने डोक्यात घालून फोटोत कसा येईल एवढं दाखवत. लोकांना सांगता हे बघा मंत्र्याबरोबर माझा फोटो आहे. हो, आता काय ते ब्लॅकमेल करणाऱ्याची संख्या मोठी फार. तुम्ही आजचं वर्तमानपत्र वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती मोठ्या प्रमाणात हे चाललेलं आहे. ते वाचल्यावर असं वाटतं की इतकं हे विपरीत चाललेलं आहे की कुठेतरी भूकंप होतो त्याच्याऐवजी धरणी अशी भंगली पाहिजे आणि दुभंग होऊन हे सगळं त्याच्यात गारच झालं पाहिजे. इतकं सगळं पाप चाललेलं आहे. पण असं घडत नाही. म्हणजे का घडत नाही त्याची 2-4 कारणं आहेत.
त्यातली एक थोडी यादी सांगतो पुढे जातो. एक तरी अशी स्त्री नक्की आहे की जी स्त्री पतिव्रता धर्माने राहणारी आहे. एक तरी ब्राह्मण असा नक्की आहे की जो विद्युक्त पद्धतीने षटकर्म करीत राहतो आहे. संपूर्ण पुणे शहरामध्ये एक वैदिक अग्निहोत्री आहे, लक्षात ठेवा. मी जाऊन आलो त्याच्या घरी, आपल्या बाबांचा संबंध असल्यामुळे. कोणीतरी एक असा यती आहे की जो आपला चतुर्थाश्रम बरोबर परिपालन करतो. एक तरी ब्रह्मचारी नक्की असा आहे की 8 प्रकारच्या दोषाने आपल्या ब्रह्मचर्याला दोष निर्माण होऊ देत नाही. 8 प्रकाराने ब्रह्मचर्य नष्ट होतं. त्या 8ही प्रकाराने ज्याचं ब्रह्मचर्य नष्ट होत नाही असा एक तरी नक्की आहे. एक तरी वारकरी नक्की असा आहे की जो हरिपाठ म्हटल्याशिवाय जेवत नाही. कुठेतरी एखादा मनुष्य असा आहे की जो अंतःकरणाच्या निर्मळपणाने ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय. हे कुठे कुठे जे एक एक घडतं त्यामध्ये जे पुण्य निर्माण होतं त्या पुण्याईमुळं नुसता भूकंप होतून जातं सगळं, ह्यापेक्षा जास्त होत नाही. सूचना देते पृथ्वी माता की तुम्ही भंगायला लागलाय, मला भंगायची वेळ आणू नका, जरा सावध व्हा, असं ती पृथ्वी माता आपल्याला सांगते आहे. इथे महाराज सांगतायत की जो भगवत भक्त आपल्या वृत्तीचा विषय फक्त नारायणच असल्यामुळे त्याला लौकिकाचा संबंध नाही. नावडे जन धन संपत्तीचा संबंध नाही. कारण पूर्वीच त्यांनी पूर्व पक्षी धातू धिक्कारले जन स्वये जनार्दन तेजी झाले, त्याचा पूर्व अवस्थेतच त्यांनी त्याचा परित्याग केला. नावडे जन धन तेही आवडत नाही. इतकंच नव्हे तर ज्या मातापितरांनी त्याला जन्म दिला त्या मातापितरांनाही तो आवडत नाही, किंवा तोही तेही त्यांच्या वृत्तीचा विषय. म्हणजे माताही आवडत नाही, पिताही आवडत नाही. नावडे जनधन माता पिता श्रेष्ठ भक्ताचं लक्षण आहे. हे लुंग्या सुंग्या भक्ताचं लक्षण नाही, किंवा भंपक भक्ताचं लक्षण नाही, श्रेष्ठ भक्ताचं लक्षण आहे. जर माता पिता जनधन आवडीचे विषय होतील तर एक विषय तो त्यांचा हरी असा कसं म्हणता येईल, विषय तो त्याचा झाला नारायण असं कसं तुम्हाला म्हणता येईल. नारायण विषय झाला म्हणूनही त्याचे विषय होऊ शकत नाही. एका वृत्तीचे 2 विषय कधी होऊच शकत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यात गौण प्रधान भाव निर्माण केला तर हे होऊ शकतं, नाही तर नाही. हे फक्त ब्रह्मविद्याला जुळतं, लक्षात ठेवा. पंचदशीमध्ये फार खुलासा आहे त्याचा. संस्कृत पंचदशीवर बाबा गर्द्यांनी गीत पंचदशी लिहिली आहे. ह्यांनी मला आणून दिले, पण कुठे ठेवले मला माहिती नाही. पण तिथे मजेशीर लिहिलंय, प्रपंच परमार्थ दोन्ही एकेच काली भोगी तो ज्ञानी. प्रपंच परमार्थ दोन्ही काक बघे तो जैसा नयनी. एकच पुबुळा ते फिरवोनी. प्रपंच परमार्थ दोन्ही सरोवरामध्ये अर्ध बुडाला. सरोवरामध्ये अर्ध बुडाला वरीऊन खालती पाणी. प्रपंच परमार्थ दोन्ही. मी आपलं गंमत केली तुमची. ते दादांचे मित्र होते, अतिशय त्यांचा स्नेह होता. मला पुष्कळ त्यातले चाली येतात, म्हणता येत नाही असं नाही. हे नरा आत बघ जरा जीव हा खरा नव्हे रे ही माया.
तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया, असं मजेशीर त्याने लिहिलंय. हा आहे तर ते मी काय करणार. तेव्हा चित्तवृत्तीचा विषय फक्त परमात्मा आहे. नावडे जन धन माता पिता आहे, कुणीही त्याला आवडत नाही. कारण दोन आवडीचे विषय एका पुरुषाच्या ठिकाणी राहणं कधीही शक्य नाही. नाहीतर हे वचन बरोबर होणार नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, एकनिष्ठतेशिवाय असं कधी होऊच शकत नाही. आणि एकनिष्ठता नारायणाच्या ठिकाणी असल्यामुळे नावडे जनधन माता पिता अपवाद आहे. त्याचं उदाहरण गाथेतच आहे की प्रल्हादाने आपल्या माता पितरांचं ऐकलं नाही. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमाता हिंदू भरती ठेले, राज्यमाता हिंदू भरती ठेले. हे केलेलं आहे. पण त्या सगळ्या करण्यामध्ये देव त्यांच्या प्राप्तीचा विषय लक्षात ठेवा. देव जोडे तरी करावा अधर्म, तो सगळा अभंग वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल. म्हणजे अधर्म करा असा सांगण्याचा अर्थ नाही आहे, लक्षात ठेवा. ते देव जोडे तरी इकडे लक्ष ठेवायचं पाहिजे. अंतर आहे. हो का बाप माय त्याच्यावी ते असं स्वच्छ लिहिले. म्हणून नावडे जनधन माता पिता इथेच आपण थांबूया. त्याचे दोन कारण आहेत. एक कारण अर्धा अभंग झालेला आहे आणि दुसरं कारण असं की पुढची जी दोन चरणं आहेत ती या पहिल्या दोन चरणाला लावून सांगायची का तोडून सांगायची, तर दोन्ही रीतीने हा अभंग सांगता येतो. म्हणून इथेच आपण भावार्थ झाला असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि उरलेल्या काळामध्ये दोन चरणांचा विचार दोन्ही अर्थाच्या दृष्टीने एक थोडा विस्ताराने सांगू, एक थोडं कमी रूपात सांगू आणि ही सेवा पूर्ण करू. संप्रदायपूर्वक भजन करूया. ठोपार कुमाई जय जय ठोपार कुमाई, जय जय ठोपार कुमाई, जय जय ठोपार कुमाई, जय जय ठोपार कुमाई. दुसरं कुठे बोला मागे म्हणणारा आहे त्याला बोलाव इकडे. तुझं तू हा तू म्हण पुढे. हा हा मागचा सरक पुढे सरक. आणि हा हा साथी पुढे. हा दोन दिवसात सुटवणारा. हा तू पुढे म्हण, तो मागं भक्त ऐसे जाणार घेऊन देऊ दे. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पाशा निवारोनी,
केले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नाराज विषय तो त्यांचा झाला नाराज गेले आशा पास निवारोनी गेले आशा पास निवारोनी विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण भक्त ऐसे जाना जे देही उदास 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 गेले आशा पाश निवारोनी आ गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला गेले आशा पास निवारोनी आ
नावडे जनधन माता पिता भक्तायसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. भगवंतही अत्यंत दयाघन असल्यामुळे भक्तांच्या अंतराला जाणणारा असल्यामुळे अंतरीची घेतो गोडी बाहे जोडी भावाची असा त्या भगवंताचा स्वभाव असल्यामुळे प्रसंगी एखाद्या मुमुक्षुला योग्य सद्गुरू जर भेटले नाहीत तर ज्याप्रमाणे भगवानच स्वतः आपणची देव होय गुरु आपणची देव होय आपणची देव होय गुरु. इतकंच नव्हे तर महाराज सांगतात योगक्षेम त्याचे जाणे जड भारी योगक्षेम त्याचे जाणे जड भारी योगक्षेम त्याचे जाणे जड भारी योगक्षेम त्याचे जाणे जड वाट दावी करी धरोनिया वाट दावी करी धरोनिया वाट दावी करी योगक्षेम त्याचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया. त्या भक्ताचा संपूर्ण योगक्षेम अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे योग प्राप्तस्य परिपालनं क्षेमः त्याचं परिपालन करणं याचं नाव क्षेम. या दोन्ही गोष्टी तो भगवान भक्तांच्या बाबतीत करीत असतो असं अनेक प्रमाणावरून सिद्ध आहे.
जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की योगक्षेम जाणणारा, त्याच्या मागे पुढे सदा दक्षतेने राहणारा, किंवा भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम किंवा सर्व काम करी न सांगता, अशीच त्याची स्थिती असल्यामुळे त्याच्या अंतकालाच्या वेळीसुद्धा हा परमात्मा धावून येतो. ती गोष्ट तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. निर्वाणी गोविंद असे माझे पुढे, निर्वाणी गोविंद असे माझे पुढे, निर्वाणी गोविंद असे माझे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, व्यवहारतः मागे पुढे आणि परमार्थतःही मागे पुढे. व्यवहारतः मागे पुढे म्हणजे देहरक्षणाच्यासाठी, त्याला बॉडीगार्ड कोणी लागत नाही. तो भगवानच स्वतः मागे पुढे राहतो. दुसरा त्याचा गर्भित अर्थ असा आहे की वृत्तीच्या पुढेही नारायण असतो आणि वृत्तीच्या मागेही नारायण. वृत्तीच्या पुढे असतो तेव्हा तो विषय म्हणून असतो आणि वृत्तीच्या मागे असतो तेव्हा तो आश्रय म्हणून असतो. म्हणून त्याचा आश्रयही परमात्मा आणि त्याचा विषयही परमात्मा असं असल्यामुळे निर्वाणे गोविंद असे मागे पुढे. आणि प्रसंगाने कोणतंही संकट आलं तर ते निवारण करण्याकरता स्वतः भगवान त्याच्या पुढे येतो. काहीच साकडे पडोने दी, भक्ताला कोणत्याही प्रकारचं संकट पडू देत नाही. भक्तावर आलेलं सगळं संकट तो स्वतः सेवन करतो, झेलतो. अंबरशीसाठी जोशीयले जन्म असं स्वच्छ लिहिले महाराजांनी. हे सगळं तुम्ही वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल. म्हणून काहीच साकडे पडोने दी, हे भक्ताचं सगळं लक्षण सांगितलं. आणि भगवान भक्तवत्सल असल्यामुळे त्याच्या निर्वाणी तो स्वतः राहतो. त्याला कोणतंही संकट पडू देत नाही. त्याच्या मागे पुढे राहतो, वृत्तीच्या मागे पुढे राहतो. हे भगवंताच्या स्वभावाचं वर्णन केलं. आणि हा जो भक्त आहे या भक्ताचा यापेक्षाही अत्यंत विलक्षण आणि श्रेष्ठ स्वरूपाचा जो स्वभाव आहे तो जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय, कर्मा भावे साय, सत्य कर्मा भावे साय, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय. घातलिया भाया नरका झाले, घातलिया भाया नरका झाले, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. घातलिया भाया नरका झाले,
भक्ताचा स्वभाव असतो तो असा. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे सहाय्य. जिथे जिथे सत्कर्म आहे त्या सत्कर्माला त्या सत्कृतीला सतत मदत करणं, सहाय्य करणं हा त्या भक्ताचा स्वभाव असतो. आणि तो जर कोणी त्या सत्कर्माला भय घालील तर त्याला अधोगती प्राप्त होते. ही कर्ममीमांसाही तो जाणे. म्हणजे त्याचा स्वभाव असा असतो आणि त्याचं ज्ञान असं असतं. आणि अशा स्वभावाने अशा ज्ञानाने संपन्न असेल त्याचं नाव आहे भक्त. ऐसे जाणा ज्याचा स्वभाव सत्यकर्माला सहाय्य करण्याचा आहे. आणि त्याला जाणीव अशी आहे की जर कोणी त्याला भीती निर्माण केली तर त्याला अधोगतीला जावं लागतं, याचीही जाण त्याच्या चित्तात असते. हे भक्ताचं लक्षण आहे असा एक अर्थ. आता दुसरा तुम्हाला अर्थ सांगतो म्हणालो. हे थोडक्यात सांगून टाकलं, विस्तार पुष्कळ आहे, पण वेळेची मर्यादा लक्षात घेऊन ह्या 2 चरणाचा वेगळा अर्थ तुम्हाला सांगतो. ध्रुवपदामध्ये काय लिहिलेलं आहे? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. हे जनधन सगळे बहिरंग आहे सगळे. आणि माता पिता हे अत्यंत जवळचे आहे. माता पितरांचा स्वभाव असा असतो की मुलगा जर आपलं काही करीत नसेल तर त्याला ते सहाय्य करीत नाही. मोठा मुलगा झाला म्हणजे आईबाप सांगतात ते की तू पैसे मिळवून आण, आम्हाला खाऊ घाल, आम्ही तर तुला खाऊ घालणार. माता पितरांना जर असं कळलं किंवा आपले इष्टमित्र सज्जन सखे जे आहेत त्यांना याच्यापासून आपला कोणताही स्वार्थ पूर्ण होत नाही तर ते पुन्हा त्याचं काही बघणार नाही, अजिबात काही करणार नाही. मग या भक्ताला त्याची माता, त्याचे इष्ट मित्र सखे पिता हे कोणीच जर त्याला जवळ करीत नसतील, अशी ज्यावेळी परिस्थिती निर्माण होते, आईबापही विचार करतात, इष्टमित्र सखे सज्जन बंधू हेही त्याचा विचार करतात की याच्याकडून जर आपल्याला काही मिळतच नसेल याला सहाय्य करायचं काय कारण आहे. उलट आमुच्या कुळी नव्हते ऐसे, हेच पिसे जन्मले. उठसूट आपलं ज्ञानेश्वरी घेतो की वाचत बसतोय काय खरं. याला काही मदत करायची नाही, कोणतंही सहाय्य करायचं नाही. असं माता पिता इष्ट मित्र बंधू सखे जर कोणी असतील तर हे जगामध्ये असलेल्या स्वभावाचं मी तुम्हाला वर्णन केलं. आणि अशी जर स्थिती निर्माण झाली तर जगद्गुरु तुकाराम महाराज ह्या 2 चरणाने इष्ट मित्र बंधू सखे माता पिता यांना सांगतात की तुम्ही त्याच्याबद्दल काही करण्याचं कारण नाही, तुम्ही तुमची बुद्धी काही ठेवा. कारण ज्या ज्यावेळी निर्वाणीचा प्रसंग येतो, मृत्यूचा तर आहेच मी सांगितलं पहिल्यांदा, ज्या ज्यावेळी निर्वाणीचा प्रसंग येतो त्यावेळी त्या भक्ताला भगवानच स्वतः सहाय्य करणारा असतो. माता पितरांनी असं समजायचं कारण नाही की आम्ही या मुलाला सांभाळतो आहे, किंवा इष्टमित्र सख्याने विचार करायचं नाही की आम्ही केलं नाही तर मग कसं काय याचं होणार, बघू तरी या खरं. असं जर त्याची परीक्षा घ्यायला प्रवृत्त झाले तर जगद्गुरु तुकाराम महाराज परीक्षा घेणारे जे बंधू माता पिता असतील त्या सगळ्यांना उद्देशून सांगतात, तुम्ही चिंता करू नका. निर्वाणी प्रत्येक क्षेत्रातल्या निर्वाणाला शेवटच्या क्षणाला निर्वाणी गोविंद, ज्या गोविंदाचा नारायणाचा तो भक्त आहे तो नारायण त्याच्या मागे असतो, मागे पुढे सगळीकडे त्याचं संरक्षण करणारा तो असतो. हे सतत तुम्ही लक्षात ठेवा. जो खरा थोर भक्त असतो त्याने कधीही चिंता करायची नाही. एकटं जा दुखटं जा, आपलं मरण जर त्यात ठरलं असेल तर आपण काय करणार. याच पंढरीत मला एकाने दम दिला होता, आहे जिवंत, की म्हणले तुम्हाला मी मारल्याशिवाय राहणार नाही. मी त्याला सांगितलं बघ मारतो. मी जुन्या पेठेतून रंगनाथ महाराज राहतात तिथून मुरलीधर मंदिरातून त्यांनी फिरून आल्यानंतर 7:30ला 7:15पर्यंत फिरून येतो आम्ही. 7, 7:30, 8 वाजता तिथून निघतो. अशा रस्त्याने मी येतो
अमक्या ठिकाणी येतो, तुला यायचं असलं तर तू ये आणि मार, मला तुझ्याबद्दल काही सांगायचं घ्यायचं कारण नाही. कारण मी 2 माणसाले तर न ऐकणारा माणूस होता. आता हे ॲक्सिडेंटमुळं जरा अधू झालं शरीरानं. आता मला धरायला माणूस लागतो, पण तेव्हा मला धरायला माणूस कुणी लागत नव्हता. मी माझ्या स्वतःच्या हिंमतीवर जात होतो. नाही असं माझी खात्री होती त्यावेळी की हे काय मला मारू शकणार. आणि म्हणाला तर मी सांगितलं, मी तू 1 मारायला आला तर मी 2 मारणार आहे, तू मारेपर्यंत मी 2 तुला मारून निघेनच. हे व्यवहारतः, पण परमार्थतः देव असा संकटाचा प्रसंग ज्यावेळी येतो, निर्वाणी असे गोविंद मागे पुढे गोविंद असे आणि काहीच साकडे पडो निधी, त्या लोकांना उद्देशून सांगतात की तुम्ही त्या भक्ताबद्दल तुम्ही कसलाही विचार करू नका. ज्याची तो भक्ती करतो आहे तो नारायण, तो गोविंद त्याच्या मागे पुढे आहे. तुम्ही माता असा, पिता असा, बंधू असा, इष्ट मित्र सखे कोणीही असा, पण त्याचं कार्य करणारा भगवान आहे. असा तुम्हा आम्हाला जे त्या नारायणाचं भजन करणारा वृत्तीचा विषय नारायण असा जो भक्त आहे की जो देहामध्ये उदास आहे, आशापाश विवर्जित आहे, त्या भक्ताच्या संबंधी लोकांना उद्देशून हे 2 चरण आहेत की बाबांनो, हा नारायणाचा भक्त आहे, तुम्ही त्याच्याबद्दल कोणताही करू नका. आणि तुम्ही स्वतःचा असा गर्व पाळू नका की आम्ही करतोय म्हणून आमचा मुलगा राहतोय, किंवा आम्ही करतो म्हणून आमचा बंधू राहतो आहे, आम्ही सगळं करतो म्हणून हा इष्ट आहे, मित्र आहे, असं कोणीही समजू नका. का? निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नेदी, त्याला कोणत्याही प्रकारचं संकट पडू देत नाही असं इतरांना सांगतात. आणि इतरांना उद्देशून हेही सांगतात शेवटच्या चरणामध्ये. जसा स्वभाव सांगतात तसं इतरांनाही त्या जे आत्ता मी तुम्हाला यादी दिली, जन माता पिता धन वगैरे जे, ह्या सगळ्यांना उद्देशून महाराज सांगतायत की तुम्ही हा तुमच्या कुळामधला हा भगवत भक्त आहे, तो जर सत्कर्म करीत असेल तर त्याला तुम्ही सहाय्य करा. आणि तोही स्वतः सत्कर्माला सहाय्य करणारा आहे. कोण? जो माझा भक्त आहे तो. म्हणजे सत्कर्मामध्ये सहाय्य करावं असं माझ्या भक्ताचा स्वभाव असतो. आणि त्याला ज्ञान असतं कर्ममीमांसेचं. काय कर्ममीमांसेचं ज्ञान असतं की सत्कर्माला सहाय्य केलं तर पुण्याची प्राप्ती होते, जर सत्कर्म करणाऱ्याला भीती निर्माण केली तर त्याला अधोगतीची प्राप्ती होते. ही कर्ममीमांसाही तो जाणणारा असतो. म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. कोणाबद्दल? विषय तो ज्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. असा ह्या 2 चरणाचा पहिला एक अर्थ तुम्हाला सांगितला, दुसरा एक अर्थ सांगितला. आणि वेळेची मर्यादा लक्षात घेऊन या अभंगाचा यथामती अर्थ सांगून केलेली सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंगाच्या चरणी या वारीतली ही वाङ्मय सेवा समर्पित करून आपण इथे विराम घेऊया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. दिलेल्या सूचना एक एक वाक्यात सांगतो. एक स्वस्तिश्री मासिकाचं आपण वाचन चिंतन करावं. त्याची वार्षिक वर्गणी 200 रुपये आहे. आणि आजीव सदस्याची म्हणजे 25 वर्षाची 2000 रुपये. दादांनी छापलेले सगळे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत, पुनर्मुद्रित झालेले आहेत. आणि मी केलेले हे ग्रंथ प्रकाशित केले आहेत, त्याचंही आपण वाचन चिंतन करावं. आणि काल प्रकाशित केलेलं सार्थ एकनाथी भागवत, त्याचंही आपण वाचन चिंतन करावं. आणि कार्तिकीपर्यंत ही सवलत असेल. 2 भाग घेणाऱ्याला 700 रुपये किंमत आहे, तर तेवढ्याकरता खाली बसा. 500 रुपयामध्ये मिळेल अशी व्यवस्था केली आहे. आणि शेवटची सूचना, ज्ञानेश्वरी मंदिराकरता आपण सर्व मंडळींनी तन मन धनाने त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, एवढी सूचना देऊन इथे थांबतो. धन्यवाद.
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साया, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साया, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, 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 बसा कीर्तन संपल्याशिवाय उठू नका. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली अभय नरकाचा, घातली अभय नरकाचा, विजय तो त्यांचा झाला नारायण, विजय तो त्यांचा झाला नारायण, घातली अभय नरका जाणे, घातली अभय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, 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 घातली अभय नरका जाणे, घातली अभय नरका जाणे, विषय तो दाता झाला नारायण, विषय तो दाता झाला नारायण, घातली अभय नरका जाणे, घातली अभय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, ना पडे जनधन माता पिता, ना पडे जनधन माता पिता, माता पिता, नावडे जनधन माता पिता, माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, माता पिता, माता पिता, माता, नावडे जनधन माता पिता, माता
माता पिता विषय तो त्यांचा नारायण विषय तो त्यांचा नारायण वाकुडी उत्तरी करा क्षमा पराध महाराज तुम्ही नाही उच्चारला अधिकारुणी आपुला करा क्षमा पराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया भेटी करा करा क्षमा पराध महाराज